हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बाय नेहा चिटणीस. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा सिंपल मेकअप ट्युटोरियल संक्रांती मेकअप लुक, जो तुम्ही घरोघरी करू शकता खूप कमी प्रोडक्ट्समध्ये आणि खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये. सो आज मी हा मेकअप केला आहे, तुम्ही पाहू शकता. तो हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टेप्स एक्सप्लेन केलेत, कसं यूज करायचं, काय प्रोडक्ट्स करायचे. विदाऊट फाउंडेशन मी हा मेकअप केला आहे, तुम्ही पाहू शकता. काही जास्त प्रोडक्ट यूज नाही केलं, तर तुम्ही तो घरोघरी करू शकता संक्रांती मेकअप लुक. सो हा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, कसा वाटला ते मला नक्की सांगा. थँक्यू, बाय. हॅलो एव्हरीवन. सो पहिल्यांदा आता आपण घेतलं आहे वेट वाईप्सने आपण अख्खा फेस क्लीन करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा फेस क्लीन करून झाल्यानंतर आपण घेणार आहोत मॉइश्चरायझर मी निवियाचं यूज करते. तुम्ही कोणताही तुम्हाला जो सूट करतो तो तुम्ही यूज करायचा आहे. बट खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही नक्की करायची, त्याच्याशिवाय बेस चांगला मिळत नाही. जे काय कंप्लेंट्स असतात क्लायंटचे, फुटलेला मेकअप असतो वगैरे, ते नाही मिळत. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे प्रायमर आपण लावतो आहे मॅक प्रायमर घेतलं आहे मी, ज्याच्याने बेस खूप छान फ्लॉलेस बसेल माझा आणि पोर्स माझे कवर होतील आणि एक बेस छान तयार होईल. त्याच्यानंतर मी घेतलं ऑरेंज कन्सिलर माझे डार्क स्पॉट्स कवर करण्यासाठी. शुगर पॉपचं कन्सिलर घेतलं आहे मी, हायलायटेड पोर्शनला मी लावत आहे आणि ते मी छोट्या ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे. तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे मी लावलं आहे. आता छोटा ब्लेंडर घेऊन ते ब्लेंड करायचं आहे अंडर आईज आणि जे काय हायलायटेड पोर्शन्स असतील. लॅक्मे 925 CC क्रीम घेतली आहे मी, आता मी ती लावून घेणार आहे. ही CC क्रीम फाउंडेशन बेस CC क्रीम आहे, सनस्क्रीन प्रोटेक्शन आहे, खूप छान इफेक्ट देते, अफोर्डेबल आहे आणि तुम्ही सगळे हे अफोर्ड करू शकता. खूप छान इफेक्ट पण देते, पाहू शकता. त्यानंतर मी लूज पावडरनी सगळं फाउंडेशन जे आहे लावलं ते सेट केलं आहे. स्विस ब्युटीचं मी घेतलं आहे कन्सिलर, ते मी आईजला लावून घेते. आय मेकअप एकदम उठून दिसण्यासाठी किंवा आय मेकअप त्याच्यावरती खूप छान सेट होईल. तर मी कन्सिलर लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मी घेतली आहे मिस रोजची पॅलेट, मी ब्राऊन शेड घेतला आहे बॉर्डर लाईन बनवण्यासाठी. बॉर्डर बनवून घेते मी स्टार्टिंगला एक, आणि एक बेस तयार करून घेते आय मेकअपसाठी. त्याच्यानंतर मी घेतला आहे पिंक कलरचा शेड, पिंक कलरचा मी पूर्ण आईजला लावून घेणार आहे. आता थोडासा न्यूडमध्ये, जास्त डार्क पण नाही आणि जास्त लाईट पण नाही, पिंक कलरचा मी शेड लावून घेतला आहे पूर्ण दोन्ही आईजला. आता थोडंसं ग्लिटर करूया, कारण की संक्रांती लुक आहे तर थोडं ग्लिटर छान वाटेल. तर मी थोडासा ग्लिटर लावून घेतला आहे फिंगर टिप्सनीच. त्यानंतर मी ब्लॅक कलरचा आयशॅडो काजळच करते, कारण की मला काजळ जास्त सूट होत नाही. तुम्ही ते लावून घेतलं आहे अंडर आईजला. आता ब्लश लावूयात. खूप छान शेड आहेत हे, खूप न्यूड आहे आणि खूप छान पावडर ब्लश हे होतं हे. त्यानंतर मी घेतलं आहे PACचं पेन्सिल लायनर. मी लिक्विड लायनर नाही प्रेफर केलं आहे ह्यावेळेस, थोडंसं डिफरंट करूया. आता मी त्याला स्मर्च करणार आहे. पेन्सिल लायनर PACचं खूप छान आहे, खूप छान दिसतं हे. मस्करा घेतला आहे मी मेबलिनचा हेवी लॅशेस बिल्ड करण्यासाठी, हेवी लॅशेस लुक देण्यासाठी. आता मी घेते स्विस ब्युटीची पेन्सिल लिप लायनर, त्याच्याने मी बॉर्डर करून घेते लिप लाईनला. ब्राऊन कलरचा शेड आहे हा. त्याच्यानंतर ही रेनीची खूप क्यूट लिपस्टिक्स आहेत, लिपस्टिक सेट आहेत, मिनी लिपस्टिक सेट. तो मी ऑनलाईन ऑर्डर केला, बट खूप छान आहे आणि खूप मॅट लुक देतात आणि खूप लॉंग लास्टिंग पण आहे. तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यावरती मी थोडासा ब्राऊन शेड करते, कारण की खूप रेडिश दिसत होतं. सो माझा हा फायनल लुक आहे गाईज, तुम्ही पाहू शकता किती फ्लॉलेस लुक आला आहे. तुम्ही हा घरी ट्राय करू शकता नक्की, आणि संक्रांतीला हा लुक तुम्ही तयार करू शकता. मला व्हिडिओ पाहून नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू, बाय.